नमस्कार. मी डॉक्टर प्रज्ञा राजेंद्र दीक्षित. सध्या पुण्यामधील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. प्राध्यापक, रिसर्चर आणि आपल्या रिसर्चचा नुसताच पुस्तकांमध्ये किंवा थिसिसमध्ये नोंदवला जाणारा जो काही भाग आहे तो तिथपर्यंतच मर्यादित न राहता त्याची ऍप्लिकेबिलिटी समाजासाठी व्हायला पाहिजे, सोसायटीसाठी व्हायला पाहिजे. रिअल टाइम सिस्टीम मध्ये, काही घटनांमध्ये जिथे गरज आहे तिथे प्रत्यक्षात आपण केलेल्या रिसर्चचं आउटपुट हे तिथे वापरता आलं पाहिजे, तिथे ते ऍप्लिकेबल असलं पाहिजे. या संपूर्ण विचाराने किंवा या ध्येयाने असं म्हणूया गेले जवळजवळ 12 ते 13 वर्ष मी, माझे गुरु मेंटॉर प्रोफेसर लोंढे, माझी सहकारी डॉक्टर प्रीती कुलकर्णी, सो आम्हा तिघांची अशी टीम आहे वॉटर रिसोर्सची सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये VIT मध्ये आम्ही काम करत आहोत. आणि या संपूर्ण वाटचालीचा एक आढावा आता देणार आहे. पण सुरुवातीलाच हे सगळं काम मी जसं म्हटलं की मी प्राध्यापक आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये. तर संस्थेचे बॅक्स बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट, या ट्रस्टची जी संस्था आहे VIT सर्वश्रुत संस्था आहे पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेरही, ज्या विद्यार्थ्यांच्या कामामुळे आम्हाला ही कामं काही करता आली, रिसर्च करता आला, त्याच्यात विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच. आणि इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट्स असतात. ऍज अ रिसर्चर, ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा, ऍज अ इंजिनियर अँड रिसर्चर असे सुद्धा वेगळे शिक्षकी लेव्हलचे किंवा प्राध्यापक लेव्हलचे आमचे प्रोजेक्ट्स आम्ही कंप्लीट केले. तर या संपूर्ण रिसर्चचा, फंडेड रिसर्च प्रोजेक्टचा आउटकम कसा असतो हे आता आपण सिक्वेन्शियली बघणार आहोत. गेल्या 20 वर्षाची मेहनत आता सगळीकडेच पोचलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणून या कामाची दखल घेतली जाते. आणि तशाच एका दखलपात्र काय म्हणूया अप्रोचने मी आता इथे ही माझ्या कामाची दखल घेतली गेल्या कारणास्तव मी इथे आता संपूर्ण प्रवास उलगडून सांगणार आहे. सो बेसिकली मी सांगितल्याप्रमाणे मी सिव्हिल इंजिनियर आणि हायड्रॉलिक्स इंजिनियर तर आहेच. मी ओशन इंजिनिअरिंग मध्ये माझा PhDचं डोमेन रिसर्च केलेलं आहे. सो माझ्या PhDचं टायटल असं होतं की न्यूरो वेव्हलेट अप्रोच फॉर ओशन वेव्ह फोरकास्टिंग. सो त्या ओशन वेव्ह, समुद्रातली लाट असं म्हणायचंय, भरती ओहोटी नाही, समुद्राची लाट ही फोरकास्ट करायची आहे 3 दिवस, 4 दिवस, 6 दिवस आधी. तर ही का करावी लागते आधी हा आपण विचार कन्सिडर करूया. कुठल्याही समुद्रामध्ये जेव्हा कोळी बांधव आपल्या छोट्या छोट्या होड्या घेऊन आत जातात किंवा मोठे मोठे कार्गो शिप्स आत जातात किंवा त्याहीपेक्षा जेव्हा समुद्रातनं ऑइल एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्या पाईपलाईन्स तिथे असतात आणि त्या ऑइल एक्स्ट्रॅक्शनचा प्रोसेस चालू असते, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज चालू असतात ऑफशोर, ऑनशोर. मी आपल्या या 3 फक्त समजतील अशा, सगळ्यांना लक्षात येतील अशा छोट्या 3 ऍक्टिव्हिटीज कन्सिडर केल्या की पाईप मधून ऑइल एक्स्ट्रॅक्ट करायचं, समुद्रातून आतून अगदी पाईप ऑइल आणायचं आहे, फेच करायचं आहे. कोळी बांधवांसाठी बेदर टू गो इनसाइड ऑफ अ सी और नॉट. आता वारं कसं आहे आणि समुद्राची लाट एकदम उसळून वरती येणार नाही ना आणि एखाद्या छोट्या कोळ्याचा जीव जाणार नाही ना, तर त्यासाठी प्रत्येक वेळेला हे फोरकास्ट अतिशय महत्वाचं असतं. There are so many other activities onshore and offshore wherever this forecast is very much essential to plan the ocean engineering activities. मग काही कन्स्ट्रक्शनच्या असतील, काही मेंटेनन्सच्या असतील, शोअरवर जे स्ट्रक्चर आहे त्याच्याशी रिलेटेड असतील, फोर्सिंग फंक्शनसाठी रिलेटेड असतील. सो या सगळ्या कारणासाठी लागणारं वेव्ह फोरकास्ट हे ऍक्च्युली गरजेचं असतं. मग ते वेव्ह फोरकास्ट आजपर्यंत मॅथमॅटिकल प्रोसेस वापरून ट्रॅडिशनल वेनी करत आलेले आहेतच बरेच मॅथमॅटिशियन. पण त्याच्यामध्ये लागणारा वेळ, लागणारी शक्ती आणि लागणारा वेळ हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
लागणारी शक्ती आणि एनर्जी कन्झम्पशन या सगळ्याचा विचार करता 2012 साली बघा, आजपासून बरेच 15-17 वर्ष पाठीमागे जाऊया, 2010 ते 12 या 2 वर्षांमध्ये ऍक्च्युली असा एक थॉट प्रोसेस सुरू झाला की इथे काही वेगळं करता येईल का, वेगळं काही वापरता येईल का, सो दॅट न्यूमेरिकल मॉडेल जे काही आहे त्याला बऱ्यापैकी क्लमझीनेस असतो, कॉम्प्लेक्सिटी असते, ती कॉम्प्लेक्सिटी कमी करता येईल, फास्ट रिझल्ट मिळतील, तर एआय वापरता येईल का. मग आता आजचा काळ आहे हा एआयचा आहे. एआय इज नाव अ बझवर्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 2010 साली इट वॉज नॉट अ बझवर्ड, इट वॉज अ व्हेरी व्हेरी न्यू कन्सेप्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बट आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट भारतामध्ये पहिल्यांदा ओशन इंजिनिअरिंग फील्डमध्ये प्रोफेसर देव IIT बॉम्बे यांनी ही संकल्पना विचारात आणली. त्यांचे इमिजिएट स्टुडंट प्रोफेसर लोंढे हे माझे PhDचे गाईड आहेत आणि तिथे तो प्रवास तसा कुठून तरी आला आणि देन इट वॉज ड्राफ्टेड अ प्रॉब्लेम स्टेटमेंट दॅट कॅन वी फोरकास्ट ओशन वेव युझिंग दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या की एआय वापरत असताना आपण कुठली मेथोडॉलॉजी वापरायची, आपल्याला वेव्ह फोरकास्ट करायची आहे आणि ट्रॅडिशनल मेथड्सनी जायचं नाही आहे. ट्रॅडिशनल मेथड्सनी जायचं नाही आहे याचा अर्थ पॉझिटिव्ह पॅरामीटर्स घेऊन लागणारा जो काही फोरकास्टिंगचा अभ्यास आहे तसा नाही करायचा आहे. फक्त त्या ठिकाणी एखाद्या स्टेशनला मोजलेली वेव्ह, मग कालची, आजची, परवाची ही जी टाइम सिरीज आहे त्या वेव्हची टाइम सिरीज वापरून मला वेव्ह फोरकास्ट करता येते का. आणि आपण बोलत असताना आता वेव्ह टाइम सिरीज असं म्हणतोय. वेव्ह ही वेव्ह हाईट मध्ये कन्सिडर केली जाते आणि ती फक्त एकच पॅरामीटर आहे आता. सो वेव्ह हाईट हा एकच पॅरामीटर, त्याची टाइम सिरीज मोजून आपण पुढच्या 6 तासांची, 12 तासांची, 24 तासांची, 1 दिवस, 3 दिवस, 6 दिवस असं वेगवेगळ्या टाइम इंटरवलला वेव्ह फोरकास्ट करता येते आहे का. आणि दॅट टू वेव्ह फोरकास्ट करताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक, त्यावेळी आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क वापरलेलं होतं जे बेसिक एआय टेक्निक आहे, फंडामेंटल. तर ते वापरून आपल्याला काम करता येईल का. सो दॅट वॉज माय PhD प्रॉब्लेम. अँड 2014 ते 17, 2014, 15, 16 हे 3 वर्ष ऍक्च्युली माझी PhD चालू होती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच काळामध्ये ह्या अप्रोचवर AICTE दिल्ली या ह्याच्यामध्ये 2013ला मी 12-13 या साली ऍक्च्युली प्रपोजल सबमिट केलं. मी म्हटलं की रिसर्च फंडिंग प्रपोजल हे इंजिनिअरिंग विद्यापीठातले किंवा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मधले प्राध्यापक लोक करत असतात. तसं मीही प्राध्यापक होते. सो पॅरलल हा आपला रिसर्च फंडेड मिळू शकेल का, काही फंड्स मिळतील का आणि AICTE हे मान्य करेल का. सो AICTEच्या RPS स्कीम मध्ये हा फंडेड प्रपोजल आम्ही अप्लाय केलं आणि फॉर्च्युनेटली संकल्पना अतिशय नवीन आणि टेक्निकली साऊंड असल्या कारणानं ती ऍक्सेप्ट झाली. सो वी गॉट रिसर्च फंडेड प्रोजेक्ट बाय AICTE न्यू दिल्ली इन 2013 फॉर द सेम वेव्ह फोरकास्ट करायची आहे ANN वापरून. ते जेव्हा सक्सेसफुल झालं तेव्हा इमिजिएटली आता PhD करती आहे, त्याचे आउटकम्स आले, ANN टेक्नॉलॉजी वापरली, सक्सेसफुली वेव्ह फोरकास्ट कम्प्लीट करण्यात आलं 2 टेक्नॉलॉजीचा कॉम्बिनेशन वापरून. एक तर ANN आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आणि जसं मी म्हटलं की युनिव्हेरिएट टाइम सिरीज होतं, एकच वेव्ह आणि त्याची टाइम सिरीज. त्याच्यामध्ये लॅग येतो, शिफ्ट येतो फोरकास्ट मध्ये, तर तो लॅग रिन्युअल हा पण एक मेजर टेक्निकल केच होता जो सोडवायला अतिशय महत्वाचा होता. तो सोडवल्याशिवाय फोरकास्ट करेक्ट येणं, अॅक्युरेट येणं शक्य नव्हतं. सो 2 ऑब्जेक्टिव्ह मेन होते की आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क वापरणे, वेव्ह फोरकास्ट करणे वेगवेगळ्या इंटरव्हलसाठी 3 तास, 6 तास, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आहे आणि फक्त एकच पॅरामीटर वापरायचा. आणि सेकंडली हा जो काही लॅग आहे फोरकास्टिंग मधला, प्रेडिक्शन मधला, तो काढायचा. त्याच्यासाठी कुठलं एखादं टेक्निक वापरायचं तर वेव्हलेट ट्रान्सफॉर्म जे फ्रिक्वेन्सी आणि टाइम डोमेन या दोन्ही डोमेनवर
सायमल्टेनियसली काम करतं आणि मागच्या टाइम सिरीजच्या व्हॅल्यूचा आणि या त्याच्या नेक्स्ट टाइम सिरीजच्या व्हॅल्यू मधलं ॲटो रिलेशन ब्रेक करण्यासाठी हेल्प करतं. असं टेक्निकली साऊंड असलेलं कम्प्लीट मॅथ बेस्ड वेव्हलेट ट्रान्सफॉर्म वापरलं गेलं ANNच्या जोडीला आणि मग एक कॉम्बिनेशनचं टेक्निक तयार झालं, न्यूरो वेव्हलेट. इट इज अ हायब्रिड टेक्निक, हायब्रिड अप्रोच. सो पहिल्यांदा वेव्ह फोरकास्टिंग मध्ये हायब्रिड टेक्निकही वापरलं गेलं आमच्याकडून अँड दॅट इज वाय त्याचं काय म्हणतात पोटेन्शियल हे जास्त कन्सिडरेबल झालं. सो न्यूरो वेव्हलेट अप्रोच फॉर ओशन वेव्ह फोरकास्ट. मग कुठली वेव्ह फोरकास्ट करायची, कुठल्या स्टेशनची? तर गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये 3 स्टेशन्स निवडले गेले आणि भारताच्या किनाऱ्यावरचेही 3 स्टेशन्स निवडले गेले आणि वेगवेगळ्या टाइम इंटरव्हलसाठी अॅक्युरेट वेव्ह फोरकास्टिंग करता आलं. जसं हे प्रोजेक्ट म्हणजे PhD संपतोय आणि PhD बरोबरचा हा AICTEचा फंडेड प्रोजेक्ट संपतोय, तेव्हाच इन्कॉइस, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, this is actually the what we say that sector of Ministry of Earth Sciences. Ministry of Earth Sciences च्या अंडर काम करत असलेली ही जी मोठी ऑर्गनायझेशन आहे त्यांचं आम्हाला फंडेड प्रोजेक्ट्स मिळालं. त्यांनी हा प्रॉब्लेम स्टेटमेंट ऍक्च्युली कोणाला सॉल्व्ह करता येतं का असं त्या ह्याच्यामध्ये वेबसाईटला डिक्लेअर केलेला होता. देर वॉज अ प्रॉब्लेम रिलेटेड वेव्ह फोरकास्टिंग आणि माझी तर PhD चालूच होती, संपत आलेली होती. सो आपण इथे अप्रोच होऊया का? सो वी अप्रोच देअर आणि इमिजिएटली माझ्या केलेल्या PhDच्या कामावर पुन्हा आम्हाला इन अ सेन्स फॉर माय टीम, माय प्रोफेसर लोंढे, ही बिकेम अ PI ॲट दॅट टाइम बिकॉज मी ॲज अ स्टुडंट रिसर्च स्कॉलर म्हणून काम करत होते तेव्हा अजून PhD मिळालेली नव्हती अँड द ओरिजिन ऑफ द प्रॉब्लेम स्टेटमेंट वॉज गिव्हन बाय प्रोफेसर लोंढे. ही इज द मेन मेंटर इन दॅट. सो त्यांच्या अंडर असं मोठं प्रोजेक्ट मिळालं इन्कॉइसचं जे फंडेड होतं 2014 ते 17 आणि त्याच्यामध्ये गंमत बघा असं होतं की भारताचं सरकारी असलेलं जे काही इन्क्वायरीची सिस्टीम होती दॅट वॉज कम्प्लिटली बेस्ड ऑन न्यूमेरिकल मेथड अँड वी हॅव अप्लाइड AI इन आवर एंटायर अप्रोच. सो आता AI वापरून तिथं येणारी रोजची एक वेव्हची जी फोरकास्ट चुकत होतं, त्यांचं जे एरर होती फोरकास्ट मधली ती करेक्ट कराल का असा प्रॉब्लेम स्टेटमेंट होता, म्हणजे इमिजिएट ऍप्लिकेशन ऑफ दिस PhD वर्क. सो वेव्ह फोरकास्ट AIने करता येत होतं. आता इन्क्वायरीजचा प्रॉब्लेम स्टेटमेंट असा होता की जे इन्क्वायरीज वेव्ह फोरकास्ट करतंय रोज सकाळी त्याचं फोरकास्ट चुकत होतं, म्हणजे ऑब्झर्व्ड वेव्ह, मेजर्ड आलेली वेव्ह आणि त्याचं केलेले फोरकास्ट याच्यामध्ये बरीच फारकत होती. सो ही फारकत किंवा ही जी एरर आहे ती कमी करता येईल का असा कन्सेप्ट होता आणि तो जी काही टेक्नॉलॉजी आम्ही वापरलेली होती त्याच टेक्नॉलॉजीनं आम्हाला ANN वापरून ते सोडवता आलं. सक्सेसफुली वी हॅव कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट गिव्हन बाय इन्क्वायरीज आणि इम्प्लिमेंटेशन बघा लगेचच भारताच्या वायझॅक, रत्नागिरी, गोपालपूर या 16 ठिकाणी ऍक्च्युली वेव्ह मोजली जाते भारतामध्ये. त्या 16 स्टेशनचा डेटा घेऊन आम्ही काम केलं सगळीकडे. पण प्रोजेक्ट कम्प्लीट होता फंडेड रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लीट होता देर वॉज अ क्वेश्चन की हे आता रिअल टाइम मध्ये अप्लाय करता येईल का. मी मगाशीच म्हटलं की आपल्या रिसर्चचा उपयोग हा समाजाच्या सोसायटीच्या सोयीसाठी होतोय का, तर इमिजिएट ऍप्लिकेशन ऑफ दिस इज दॅट कॅन वी करेक्ट द एरर इन द फोरकास्ट ऑफ रत्नागिरी वेव्ह बॉय, गोपालपूर, पॉंडेचेरी अँड वायझॅक. सो हे सगळं करायची इतकी सुरेख संधी मिळाली की लगेचच प्रोजेक्टच्या 3 वर्षाच्या सक्सेसफुल कम्प्लिशन नंतर आम्हाला 1 वर्ष एक्सटेंड करून मिळालं, 4th year, wherein inquiries has stated us to forecast daily waves in a real time basis. पुण्यामध्ये बसून आम्ही आमची टेक्नॉलॉजी वापरून जी काही फंडेड रिसर्च प्रोजेक्ट मध्ये पूर्ण डेव्हलप केलेली होती की
इन्क्वायरीजच्या गव्हर्नमेंटच्या फोरकास्टच्या ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल मॉडेलचं जे काही फोरकास्ट होतं ते मॅथमॅटिकल मॉडेलचं फोरकास्ट करेक्ट केलेलं होतं ANN वापरून. तर हे असं रोज आपल्याला करेक्टेड फोरकास्ट रत्नागिरी, पॉंडिचेरी आणि गोपालपूरचं दाखवता येईल का? तर पुढचे पूर्ण 7 महिने चौथ्या वर्षाचे जे एक्सटेंड करून 4थं वर्ष मिळालं, पूर्ण 7 महिने रिअल टाइम बेसिसवर त्याचं ऍप्लिकेशन पुण्यामध्ये बसून आम्ही केलं आणि आम्ही रोज गव्हर्नमेंटला इन्क्वायरीजला ते वेव्हचे फोरकास्ट पाठवत होतो. सो दिस इज व्हॉट द ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ऑफ माय PhD वर्क. मग ह्या संपूर्ण 2010 ते 17 7 वर्षांमध्ये असं लक्षात आलं की आपण जे काम करतोय ते प्रत्यक्ष समाजामध्ये उपयोगी येतंय, याच्यापेक्षा आनंद काय. सो मग हाच काय म्हणूया विचारधारा किंवा हाच आपला जो काही ऍप्लिकेबिलिटीचा विचार आहे तो आपल्या पुढच्या रिसर्चमध्ये पण राहिला पाहिजे. सो देन वी टर्न टुवर्ड्स different fields. Can we apply our research outcomes in a different sector of water resources? Because as I said, मी पहिल्यांदा MTech हायड्रॉलिक्स आहे. मी वॉटर रिसोर्सेसची डोमेन इंजिनियर आहे. सो मग वॉटर रिसोर्स मध्ये कुठे कुठे काम करता येईल आपल्याला? तर रेनफॉल रन ऑफ मॉडेलिंग केलं आम्ही. रेनफॉल प्रेसिपिटेशन, पाऊस पडणं, म्हणजे आज पुण्यात पाऊस पडला आणि लगेच क्षणामध्ये मुळा नदीमध्ये आणि मुठा नदीमध्ये किती सेंटीमीटरनी पाणी वाढलं. रेनफॉल टू रन ऑफ, कारण पाणी व्हॉल्युमेट्रिक कन्सेप्ट आहे, तिथे डिस्चार्ज असतो. मग तो MM मध्ये पडणारं पाणी आणि व्हॉल्यूम तुम्ही म्हणता तेव्हा मीटर क्यूब पर सेकंदचा कन्सेप्ट येतो डिस्चार्ज मध्ये. सांगाल का तुम्ही? याला म्हणतात हायड्रोलॉजी आणि हायड्रॉलिक्स मध्ये ऍक्च्युअली रेनफॉल टू रन ऑफ मॉडेलिंग. कॅन वी डू बाय ANN? मग हजारो लोकांनी हजारो रिसर्चर्सनी आधी ते केलेलं आहे, वेगवेगळी टेक्निक्स वापरून केलेलं आहे, ANN केलेलं आहे. पण मग पुण्यासाठी करता येईल का? वेअर इट इज ऍक्च्युअली पुन्हा आम्ही त्याच थॉट प्रोसेसवर आलो की आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका रिचसाठी हे करता येईल का आणि ते ऍप्लिकेबल असेल का. सो कोयनेसाठी केलं. कोयना आपल्याला सगळं माहितीच आहे की कृष्णा नदीचं खोरं आणि कोयना नदी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. सो तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला हे काम करता येईल का? तर रेनफॉल टू रन ऑफ मॉडेलिंगही केलं. तेव्हाच असं लक्षात आलं की अंकली, म्हैसाळ, मिरज हा जो काही भाग आहे, दरवर्षी आयर्विन ब्रिज, अंकली ब्रिज, म्हैसाळ लास्टचे 7 वर्ष गेले, 7 ते 8 वर्ष दरवर्षी तिथं अचानक फ्लडची व्हॅल्यू वाढायला लागली. फ्लड येत गेला. 19चा फ्लड तर खूपच काय म्हणतो सगळंच वाहून घेऊन जाणारा होता आणि जीवितहानी खूप झाली. सो याच्यासाठी आपल्याला काम करता येईल का? सो देन वी डेव्हलप्ड flood forecasting model using this soft computing or AI techniques. Nowadays AI techniques are many AI techniques are in present situation. Support vector regression, त्याच्यानंतर multi genetic programming, नुसतं साधं genetic programming, some data driven techniques particularly like model tree, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क तर आहे, LSTMs आहेत, डीप लर्निंग, मशीन लर्निंगचे नावं घेता येतील. देर आर सो मेनी टेक्निक्स. पण कुठलं टेक्निक आपल्या बरोबर प्रॉब्लेम स्टेटमेंटला उपयोगी आहे हे कळण्यासाठी डोमेन एक्सपर्टाईज आणि तुमचा त्या कामातला एक्सपिरियन्सही महत्वाचा असतो. सो मग हा सगळा एक्सपिरियन्स जो आधी काम करतोय टाइम सिरीज साठीचा तोच इथे उपयोगात आला आणि हायड्रोलॉजीचा बेस असल्या कारणानं, हायड्रॉलिक्सचा बेस असल्या कारणानं डोमेन नॉलेजही आमचं होतं. अँड देन वी हॅव डेव्हलप्ड अन अँड्रॉइड ऍप्लिकेशन फॉर फोरकास्टिंग द फ्लड ऍट आयर्विन ब्रिज, म्हैसाळ स्टेशन आणि व्हॉट वी से दॅट अंकली ब्रिज. सो या तिन्ही स्टेशनला पण फ्लड आला ही कन्सेप्ट कशी आहे बघा. फ्लड आला असं म्हणजे पाणी चढलं असं म्हणे तोपर्यंत फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पाणी चढतं. तुम्हाला तिथे विचार करायला, गणित सोडवायला, रबस्ट मॅथमॅटिकल मॉडेल सोडवायला वेळच नसतो. इतकं फास्ट ती मुव्हमेंट असते की तितकंच टेक्निकही तुमचं फास्ट असलं पाहिजे फ्लड फोरकास्ट करण्यासाठी. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स यू शुड बी एबल टू गिव्ह द व्हॅल्यूज ऑफ वॉटर लेवल or discharge at downstream stations using
द व्हॅल्यूज विच आर देअर ऍट द अपस्ट्रीम स्टेशन. आता खोडशी आणि कृष्णा या दोन कृष्णेच्या अपस्ट्रीम स्टेशनला वरती असलेल्या 2 स्टेशनला पाणी आलं आणि ती मला मोजलेली किंमत त्यांची माहिती आहे, वॉटर लेवल किती आहे किंवा डिस्चार्ज किती आहे. तर नेक्स्ट सेकंदाला तुम्ही लगेच सांगू शकाल का म्हैसाळला, अंकलीला आणि आयर्विनला किती पाणी असेल? हे करणं जास्त गरजेचं होतं समाजासाठी, सोसायटीसाठी. तर तुमच्या संपूर्ण रिसर्चचा उपयोग आहे. दिस इज व्हॉट द ऍप्लिकेबिलिटी इज. आणि एक्झॅक्टली वी हॅव डन दॅट along with the entire team, definitely. So हे सगळं केलं आणि मग नंतर ते समाजासाठी करतोय, तर वी शुड नॉट गो फॉर अ मॉनिटरी गेन. सो हिअर humbly I want to say that my mentor and my entire team along with our institute, I'm very proudly say that BIT always supports these kind of थिंग्स. सोसायटीसाठी काम करायला संस्था कायमच पुढे असते. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आय एम अ पार्ट ऑफ दिस BIT. या संपूर्ण वाटचालीमध्ये आम्ही जे काही मॉडेल डेव्हलप केलं ते पूर्णपणे मॉडेल आम्ही वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या तत्कालीन जे कोणी अधिकारी होते त्यांच्या स्वाधीन केलं की ह्याचा उपयोग जिथे आपल्याला करता येईल तिथे आपण करावा. आणि या आमच्या केलेल्या टेक्निकनी, अँड्रॉइड ऍप्लिकेशननी कुठल्या साध्या जनावराचाही जीव वाचला किंवा डिसिजन सपोर्ट सिस्टीम WRD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची स्ट्रेंथन करायला उपयोग झाला, तर त्याच्यासारखं आणखीन काय हवं? दिस इज व्हॉट द आउटकम ऑफ रिसर्च. आपण काय शिकतो ते समाजाला उपयोगी येणं हेच तर आपलं काम असतं. सो दॅट वी हॅव डन. सो हा एक वेगळा आयाम झाला की हायड्रॉलिक्सचं नॉलेज, AIचं नॉलेज एकत्र करून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या वॉटर रिसोर्स सेक्टरमध्ये कुठे ऍप्लिकेशन करता आलं, तर फ्लड फोरकास्टिंगला करता आलं. लाईकवाईज अलीकडच्या काळामध्ये पंचगंगेच्या इथेही बऱ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढते, अचानकपणे वाढते, तर तिथेही काही करता येईल का असं झाल्यानंतर रिसेंटली वी हॅव सबमिटेड वन टेक्नॉलॉजी जी ह्याच संपूर्ण मेथडॉलॉजीशी सिमिलर आहे की पंचगंगेचाही पुराची पातळी ही 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, 3 दिवस आधी फोरकास्ट करून देता येईल का. तर त्याही छोटं ऍप्लिकेशन कोल्हापूर सेक्टरला कलेक्टर साहेबांच्याकडे आम्ही सबमिट केलेलं आहे. सो अशा ठिकाणी प्राध्यापकांचा रोल रिसर्च मध्ये आणि मग तो ऍप्लिकेशन टुवर्ड्स द सोसायटी ही जी काही विचारधारा आहे ती कुठेही आम्ही आज तागायत सोडलेली नाही. सो हे त्याचं तिसरं उदाहरण की पंचगंगेलाही आम्हाला काम करता आलं, आम्हाला ती संधी मिळाली. याच्या पुढे जाऊन मग आता जलशिवार युक्त अभियान या संपूर्ण कार्यकाळामध्ये पॅरलल माननीय फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक अतिशय उपयुक्त योजना सुरू केली समाजासाठी, ती म्हणजे जलयुक्त शिवार योजना. तर जलयुक्त शिवारमध्ये ऍज अ रिसर्चर, ऍज अ सिव्हिल इंजिनियर, ज्यांना हायड्रॉलॉजी माहिती आहे, ज्यांना पाण्याचंही ज्ञान आहे, कन्स्ट्रक्शनचंही ज्ञान आहे, BE सिव्हिल आहोत आम्ही सगळेजण, कन्स्ट्रक्शनची बॅकग्राऊंड आहे, हायड्रॉलॉजी, वॉटर रिसोर्सेसचे सब्जेक्ट आम्ही शिकवतो, इरिगेशन इंजिनिअरिंग शिकवतो, इरिगेशन ड्रेनेज शिकवतो, डॅम्स अँड हायड्रॉलिक्स हा विषय शिकवतो. मग या संपूर्ण स्ट्रीम मधले हे सगळे विषय जर आम्ही शिकवतोय तर याचं नॉलेज प्रत्यक्षात ग्राउंडवर्कवर कुठे वापरता येईल. आणि फॉर्च्युनेटली आमच्याकडे एक संधी आली म्हणजे सरकारनी त्या काळामध्ये आम्हाला निवडलं गेलं जलशिवार युक्त अभियानाच्या काही कामांसाठी. इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ जलशिवार युक्त अभियान ही एक त्या कामाची वेगळी काय म्हणूया शाखा होती किंवा वेगळा एक अप्रोच होता की केलेलं काम जलशिवार युक्त अभियानमध्ये महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनी बरेच वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स, सलग समतल चर खणले असतील, बऱ्याच खेडेगावांमध्ये CCT कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच म्हणतो आपण त्याला, छोटे छोटे बंधारे बांधले गेले. मग हे बंधारे बांधले गेले सलग 3 ते 4 वर्ष, तर याचा इम्पॅक्ट काय? खरंच पाण्याची पातळी ग्राउंडमध्ये वाढली का? ती इम्प्रूव्ह झाली का पूर्वीपेक्षा? हे सगळं अनालिसिस करण्यासाठी गव्हर्नमेंटला डोमेन एक्सपर्टाईज मधले
रिसर्चर लागणार होते. अँड वी ऑल वेर फॉर्च्युनेट दॅट वी रिसीव्ह दॅट पर्टिक्युलर अपॉर्च्युनिटी. आणि आम्ही इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये ऑफिसर म्हणून काम केलं, रिसर्चर म्हणून काम केलं, अनालाइज केलं की खरंच त्याचा इम्पॅक्ट पडलाय का. अँड देन वी हॅव सबमिटेड द रिपोर्ट्स टू गव्हर्नमेंट. 56 विलेजेस, 4 तालुके आणि त्याच्या अंडर असलेले 56 विलेजेस रोज सकाळी पहाटे उठून, आणि या ठिकाणी मला जरूर मेन्शन करावं लागेल की आमचे एमटेकचे विद्यार्थीही एमटेक वॉटर रिसोर्स अँड एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी हा कोर्स त्या काळी व्हीआयटी मध्ये म्हणजे 2012 ते 2020 व्हीआयटी मध्ये उत्कृष्टरित्या चालू होता. अनफॉर्च्युनेटली इट इज नॉट कंटिन्यूड येट टुडे, बट इट विल बी इन फ्युचर, आय होप. सो तो जो वॉटर रिसोर्सेसचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स होता, बी झालेली मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला येतात, ती एका बेस लेवलची तयार प्रोफेशनल इंजिनियर्स असतात आणि ते एमटेक वॉटर रिसोर्स मध्ये आलेले. सो तो वर्कफोर्स एक अतिशय उत्तम वर्कफोर्स होता. आणि मग एमटेकच्या विद्यार्थ्यांची टीम, आम्हा फॅकल्टीची टीम अशी रोज पहाटे 5ला आम्ही बाहेर पडायचो आणि संपूर्ण दिवसभरात रात्री 10 वाजेतोपर्यंत एक खेडेगाव आणि त्यातली संपूर्ण ती सगळी कामं हे सगळं बघून त्याचं इन्स्पेक्शन करून, टेक्निकल इन्स्पेक्शन करून इम्पॅक्ट अनालिसिसचा रिपोर्ट बनवला आणि मग तो त्या ठिकाणी सबमिट केला गेला. सो याही ठिकाणी ऍक्च्युली मला अभिनंदन करावं असं वाटतं की अशा प्रकारची सरकारची स्कीम असते आणि सरकार खरंच समाजातल्या या सगळ्या सिस्टीमसाठी काम करतं. म्हणजे ग्राउंड वॉटरची पातळी वाढावी, पाण्याची पातळी वाढावी म्हणून सरकारने हा केलेला अतिशय स्तुत्य उपक्रम होता. त्याच्यातही आम्हाला काम करता आलं. म्हणजे हा एक वेगळा आयाम झाला. म्हणजे बघा, पुन्हा प्राध्यापक आहात म्हणून तुम्ही फक्त शिकवता आहात का वर्गामध्ये, तर नाही. आम्ही इथे येऊन ग्राउंडवर जाऊन, पहाटे जाऊन, शेतात जाऊन, मग शेततळं असेल, फॉरेस्ट पॉन्ड असेल आणि काय असेल प्रत्येकाचं इन्स्पेक्शन करून ते नीट बांधलंय की नाही, ते झालंय की नाही, त्याचा इम्पॅक्ट काय, हे सगळं करता आलं. आणि त्याच्याच बरोबरीनं इमिजिएट हे काम अतिशय उत्तमरित्या आमच्या टीमकडनं पूर्ण झालं. म्हणून इमिजिएटली आम्हाला 2019ला मूल्यमापनही आलं. सो जलशिवार युक्तचं मूल्यमापनही आम्ही पूर्ण केलं तितक्याच काय म्हणूया सक्सेसफुलपणे. 2 तालुक्यांची पुन्हा खेडेगावं आली आणि वी कुड डू द मूल्यमापन टास्क. सो हा एक वेगळा आयाम झाला. मग हे सगळं करत असताना अलीकडे पुढे आता कसं काय करूया, आणखीन कुठला रिसर्च करूया. रिसर्च तर वेगवेगळ्या साईडला करत राहिला पाहिजे, थांबता येत नाही. सो त्याच्यानंतर मग हायड्रोमेट्रोलॉजिकल वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. तर आपण इव्हॅपोरेशन आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत, एक्यू आहे, एअर क्वालिटी इंडेक्स आहे, तर हे सगळं आपल्याला फोरकास्ट करता येईल का आणि या सगळ्याची माहिती आधी देता येईल का, सो दॅट डिसिजन सपोर्ट सिस्टीमला वेगवेगळ्या ठिकाणी जिथे पोल्युशन वाढलेलं आहे आधी तो आकडा कळेल का एक्यूआयचा. इव्हॅपोरेशन जर कळलं तर इव्हॅपोरेशन आधी कळल्यानंतर पिकाला पाणी किती द्यायचं आहे, कारण जर इव्हॅपोरेशन जास्त झालं तर एखाद्या पिकाला पाण्याची जास्त गरज असू शकते. पण इव्हॅपोरेशन कमी झालं तर पिकाला पाण्याची गरज कदाचित नसू शकते. इव्हॅपोरेशन हा शब्द खरं तर वेगळ्या अनुषंगाने इथे वापरला. इव्हॅपो ट्रान्सपिरेशन हे जास्त संयुक्त टर्मिनॉलॉजी त्याची आहे. सो इव्हॅपोरेशन आणि इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. सो इव्हॅपो ट्रान्सपिरेशनचं फोरकास्ट आपण करतोय का, इव्हॅपोरेशनचं करू शकतोय का. सो इव्हॅपो ट्रान्सपिरेशन हा पॅरामीटर काढायचा असतो इव्हॅपोरेशन माहिती झाल्यानंतर. सो तेही काम सद्यस्थितीमध्येही चालू आहे आणि काम करतो आहोत. सो हा पण एक वेगळा हे झाला की सॉइल मॉइश्चर कंडिशन साठी पिकाला शेतकऱ्यांची अतिशय एक शेतकरी वर्गाची एक वेगळी हे असते की माझं पीक चांगलं येण्यासाठी मी जास्त पाणी दिलं व्यवस्थित आणि जास्त फर्टिलायझर्स वापरले तर यील्ड पिकातलं उत्पन्न चांगलं येईल. ही काही 20 वर्षापूर्वीच्या शेतकरी वर्गाची संकल्पना होती, ती हळूहळू आता बदलत चाललेली आहे, पण तरीही सुधारणा होणं गरजेचं आहे. तर या सेक्टरमध्ये काही आपल्याला कंट्रीब्युशन देता येईल का, तर त्या अनुषंगाने असंही आम्ही काम करतो आहोत की डेली इव्हॅपोरेशन काढून सॉइल मॉइश्चरचं हे काढून
तिथे किती गरज आहे त्याप्रमाणे इरिगेशन शेड्युलिंग करता येतं. याला म्हणतात AI बेस्ड इरिगेशन शेड्युलिंग. कारण AI वापरलं गेलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टेक्निक वापरलं गेलं इव्हॅपोरेशन फोरकास्ट करण्यासाठी. आजचं, उद्याचं, परवाचं इव्हॅपो ट्रान्सपिरेशनच्या व्हॅल्यूज माहिती होण्यासाठी गणित सोडवलं गेलं बेस्ड ऑन दिस टेक्नॉलॉजी. आणि मग ते कळल्यानंतर मग इरिगेशन शेड्युलिंग करणं सोपं झालं. गरज आहे तेवढंच पाणी द्या आणि त्यांना आपोआप पिकांची मुळं कुजायच्या ऐवजी जास्त पाण्याने पिकांची मुळं कुजतात. ती सगळी प्रोसेस थांबली आणि यील्ड वाढत गेलं. सो हा पण एक वेगळा आयाम आहे की इथे नुसतंच वर्गातलं ज्ञान जे इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये क्रॉप वॉटर रिलेशनशिप आम्ही थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना, थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगला शिकवतो, सेकंड सेमिस्टर मध्ये शिकवतो, ह्याचा प्रत्यक्षात ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये उपयोग होतोय का, तर त्याही प्रकारचं प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यात आलं. पुढे येऊन अलीकडच्या अगदी रिसेंट काळामध्ये आपण सगळेच जण ऐकतो आहोत की क्लायमेट चेंज. सो आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क क्लायमेट चेंज मध्ये किंवा AI टेक्निक्स क्लायमेट चेंज मध्ये वापरता येतात का? क्लायमेट चेंज हा काय कन्सेप्ट आहे? अगदी थोडक्यात सांगायचं तर माझ्या लहानपणी किंवा बऱ्याच लोकांच्या जे आता 50-60चे आहेत, 60-70 वर्षाचे सुद्धा आहेत, त्यांच्या लहानपणी मृग नक्षत्राला 8 तारखेला पाऊस पडणार म्हणजे पडणार आणि तिथून पुढे पावसाळा हा कंटिन्युअस. पण अलीकडचा जर पाऊस बघितला गेल्या 5-7 वर्षातला नुसता पुण्यातलाच, तर दिवाळीतही पाऊस पडतो, विच वॉज नॉट देअर इन आवर अर्लियर चाइल्डहुड टाइम्स. 30 वर्षापूर्वी असं नव्हतं. आत्ताची जी उष्माघाताची प्रमाणं आहेत ती कितीतरी वाढलेली आहेत, कारण टेम्परेचर राईज झालेलं आहे ओव्हरऑल. इतकी प्रचंड प्रमाणात टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. डेली मॅक्झिमम टेम्परेचर, मिनिमम टेम्परेचर ह्या रेंजेस खूप वाढलेल्या आहेत संपूर्ण जगामध्ये आणि पुणे, भारतातली सगळी शहरं वी आर एक्सपिरियन्सिंग द सेम. हा जो काही बदल आहे, हा बदल क्लायमेटमध्ये बदल झाल्या कारणानं आहे आणि त्याचा आत्ता होत असलेला हा परिणाम आहे. सो याला म्हणतात इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट बदलत आलेलं आहे. 100 वर्षापासून, 50 वर्षापासून तो इफेक्ट आपल्याकडे हळूहळू यायला लागला आणि आता आपण ऍक्च्युली त्याचे परिणाम ग्राउंड लेवलला, आपल्या सामान्य लेवलला अनुभवत आहोत. म्हणजे त्याच्या आधी तो बदल झालेला आहे. सो क्लायमेट चेंज वॉज देअर कंटिन्युअसली हॅपनिंग लास्ट 50 years and we are actually experiencing the change. सो मग क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कुठे कुठे होतोय? तर बघा, आपण अगदी सनस्क्रीन वापरायला लागलो. आपल्या आधीची आजी कधीही सनस्क्रीन वापरत नव्हती आणि आपण का वापरतोय? बिकॉज ते जे डायरेक्ट रेडिएशन आपल्या स्क्रीनवर येतंय त्यांना पिगमेंटेशन होतंय, ते होऊ नये म्हणून. म्हणजे सामान्य माणसाच्या डेली रुटीन मध्ये हा क्लायमेट चेंजचा केवढा तरी इम्पॅक्ट आला. मग असे बरेच पॅरामीटर्स असतील क्लायमेट चेंजचे, त्याच्यावर होणारा परिणाम आणि मग तो वॉटर रिसोर्स मधला, कारण आम्ही वॉटर रिसोर्स सेक्शन मधले आहोत. मग या सेक्टरमध्ये कुठे होतो? तर मग मला आजच पुण्याची कन्सेप्ट अशी आहे की पुण्यामध्ये पाण्यासाठी हा मे महिना चालू आहे, एप्रिल एंड आहे, मे महिना येणार आहे आणि आत्ता पाण्याचा स्ट्रेस आहे. आणि ही दरवर्षीची कंडिशन आपण गेले 5-7 वर्ष बघतोय. वेगवेगळ्या भागामध्ये पाणी कमी पडतं. सो ही जी काही स्ट्रेस लेवल वॉटर स्केअर्सिटीच्या मुळे वाढत चाललेली आहे, पाण्याचं प्रमाण कमी होतंय. खरं तर पाण्याचं प्रमाण कमी होत आहे का? लगेचच कोणीतरी आपल्याला म्हणाल की नाही, जूनमध्ये फ्लॅश फ्लडच्या कितीतरी बातम्या आपण पेपरमध्ये बघतो, पाणी भरपूर येतंय की. औरंगाबादमध्ये सुद्धा हल्ली पाऊस केवढा तरी पडायला लागला नाही का? याचा अर्थ पाणी कमी पडत नाहीये, प्रेसिपिटेशनचा पॅटर्न बदललाय, रेनफॉल पॅटर्न बदललाय. हा इम्पॅक्ट आहे क्लायमेट चेंजचा. त्याचा कोणीतरी अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि तो अभ्यास पुढच्या 30 वर्षासाठी सुद्धा करणं अपेक्षित आहे, तर आपण वॉटर मॅनेजमेंट करू शकू. मग अशी वॉटर मॅनेजमेंट, जे आता पुण्याचंच उदाहरण घेतलं तर खडकवासला ऍक्च्युली आपल्याला पाणी डिस्ट्रीब्यूट करतं असं म्हणूया, तर टेंगर, वरसगाव, पानशेत हे सगळे जे वरचे अपस्ट्रीमचे डॅम्स आहेत ते खडकवासल्याला पाणी कंट्रीब्यूट करतात आणि खडकवासला आपल्याला पाणी देतं. तर यांची 30 वर्षाची ऍक्च्युली मला पुढची हे कळली तर, पाण्याची लेवल कळली तर, इन्फ्लो कळला तर, रिझर्वायर इन्फ्लो मला पुढचा कळला तर मला ऑप्टिमायझेशन करायला सोपं जाईल, पाण्याचं डिस्ट्रीब्युशन करायला सोपं जाईल.
पंचवार्षिक पाण्याची योजना पुढच्या 5-5 वर्षांची ठरवायला सोपी जाईल. आणि इथे खरं तर आमचा उपयोग आहे. आम्ही रिसर्चर्सनी इथे काम करायचंय आणि म्हणून आम्ही तेही काम सुरू केलं. क्लायमेट चेंजवर सध्या काम चालू आहे. PhD स्टुडंट्सही काम करत आहेत. आणि काय काम चालू आहे तर कोयनेमध्ये कोयनेचा पुढच्या 30 वर्षाचा रिझर्वायर इनफ्लो वी हॅव प्रिडिक्टेड. दॅट इज ऑल्सो रेनफॉल रन ऑफ. आणि हे सगळं प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्ही म्हणाल पुढचे पॅरामीटर्स तुम्हाला कुठे माहिती आहेत? रेनफॉल साठी, प्रेसिपिटेशन साठी लागणारे कॉझेटिव्ह पॅरामीटर्स पुढचे तुम्हाला माहिती असतील पुढच्या वर्षातले, तर तुम्ही प्रेसिपिटेशन काढू शकाल. आणि प्रेसिपिटेशन कळलं तर तुम्ही इनफ्लो काढू शकाल रिझर्वायर मधला. सो हे सगळे पुढचे पॅरामीटर्स मिळण्यासाठी जनरल सर्क्युलेशन मॉडेल्स, क्लायमेट डेटा वापरला जातो. तर जनरल सर्क्युलेशन मॉडेल्सचा अभ्यास करून, फ्युचरिस्टिक इव्हेंट्सचा अभ्यास करून, वेगवेगळ्या फ्युचरिस्टिक इव्हेंट साठीचा पॅरामेट्रिक डेटा डाउनलोड करून घेतला गेला आणि पुण्यासाठीचे स्पेसिफिक उपयोगी पडणारे जे जनरल सर्क्युलेशन मॉडेल्स आहेत ते सिलेक्ट केले गेले, पॅरामीटर्स डाउनलोड केले आणि त्याच्यावरून कोयनेसाठी लागणारा, आता कोयनेचं कॅचमेंट हे असं आहे की प्रतापगड, महाबळेश्वर, वळवट, सोनट, कटी, बामनोळी आणि देन कोयना, नवजा असे 8 ते 9 स्टेशन्स आहेत कारगाव मध्ये. प्रतापगड पासून पाऊस पडतो, हायएस्ट स्टेशन आहे प्रतापगड, महाबळेश्वर आणि मग कोयनेला पाणी. मग कोयनेचा कॅचमेंट हा असा दरीखोऱ्यांचा आणि भरपूर पाऊस पडणार आहे. तिथले सगळे पॅरामीटर्स डाउनलोड करून घ्यावे लागतील GCM मधून. मग ते काम केलं, GCMच्या डेटावरनं ते डाउनलोड करून घेतलं आणि देन वी हॅव फोरकास्टेड नेक्स्ट 30 years प्रेसिपिटेशन इन कोयना कॅचमेंट. या 8ही स्टेशनसाठी पुढचा 30 वर्षाचा, 50 वर्षाचा पाऊस काढता येतो. अँड दॅट वी हॅव सक्सेसफुली डन. त्याचे पब्लिकेशन्स तयार आहेत, पेटंट्स तयार केलेले आहेत, पेटंट्स पब्लिश झालेले आहेत, वर्किंग मध्ये फ्लो आहे आता. मग हे कोयनेचं झालं, कोयनेचं पाणी काढता येईल. मग आता पुण्याच्याकडे काम करतोय. सो इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज फॉर बिग आता सॉइल मॉइश्चरवर काम करता येईल का? AQI इंडेक्सवर काम करता येईल का? PM2 वर काम PM2.5 वर काम करता येईल का? सो हायड्रोमेट्रोलॉजिकल पॅरामीटर्सवरही काम चालू आहे. पण बेसिकली वॉटर रिसोर्स सेक्टर असल्या कारणानं ऍक्च्युली कोयना आणि पुणे या संपूर्ण शहरासाठी लागणारं जे पाणी खडकवासल्यामधून मिळतं तर खडकवासल्यासाठीचंही काम पूर्णत्वाला येतंय आणि कोयनेचं तर झालेलंच आहे. सो असा संपूर्ण वेगवेगळा अप्रोच आहे की एक सिव्हिल इंजिनियर स्त्री ती काम करते वॉटर रिसोर्स सेक्टरमध्ये, हायड्रॉलिक्स शिकते, हायड्रोलॉजी शिकते. मग हायड्रोलॉजी आणि हायड्रॉलिक्स शिकल्यानंतर ओशन इंजिनिअरिंग मध्ये PhD करते, डोमेन नॉलेज म्हणून, डोमेन एरिया म्हणून. मग ती PhD गोल्ड मेडल मिळते आणि मग लक्षात येतं की अरे नाही, हे काम करायचं आहे कुठेतरी. मग वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्ट्स मधून ते पुढे चालू ठेवत जातो. तर आतापर्यंतचा प्रवास असा आहे की दर प्रोजेक्ट्स मधून आम्ही समाजाला उपयोगी काही काम देऊ शकलो. ही खरं तर काय म्हणूया की अल्मायटीचीच कृपा आहे, कुठेतरी संपूर्ण शक्ती आहे आणि त्या शक्तीची कृपा आहे की आम्हा सगळ्यांना हे काम करता आलं. मला हे काम असं इथपर्यंत करता आलं आणि याही पुढे ही वाटचाल चालू ठेवण्याची आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. नमस्कार.